एका श्रीमंत घरातील एक 20 वर्षीय तरुणी होती आणि या 20 वर्षीय तरुणीचं तिच्यापेक्षा मोठ्या श्रीमंत घरातल्या तरुणासोबत लग्न जमलेलं होतं. आता ज्या तरुणासोबत लग्न जमलंय ते पोरग सुद्धा 25-26 वर्षाचं होतं आणि या 20 वर्षीय तरुणीचं त्याच्यासोबत लग्न जमलं होतं. आता या दोघा जणांचं लग्न सुद्धा मोठ्या धूम धडाक्यामध्ये होणार होतं. 17 कोटी रुपयाचं फक्त पॅलेस लग्नासाठी यांनी बुक केलं होतं. जे पाहुणे रावळे मित्रमंडळी आहेत यांना ने आणण्या करण्यासाठी 2 प्रायव्हेट विमानं सुद्धा बुक केले होते. म्हणजे बघा किती मोठं शाही लग्न होतं आणि हे दोघं जण किती मोठ्या घरचे होते आणि हे दोघं जण एकमेकांसोबत लग्न करणार होते. पण मात्र लग्नाच्या काही दिवस अगोदरच ती जी 20 वर्षीय तरुणी आहे ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणली की चल आपण लोहगडावर फिरायला जाऊ. आता चल लोहगडावर फिरायला जाऊ म्हणल्यानंतर ते जे होणारा नवरा आहे तो म्हणला की आत्ताच तर आपण जाऊन आलो 4 दिवसापूर्वी, आता पुन्हा त्या ठिकाणी कशाला जायचंय. तेव्हा ती नवरी म्हणले की नाही चल ना, आपलं हे बघायचं राहिलंय, आपलं ते बघायचं राहिलंय आणि आपण मागच्या वेळेस गेलो तर आपण काहीच केलं नाही, ह्या वेळेस जाऊ आणि काहीतरी वेगळं बघू. म्हणून तिनं होणाऱ्या नवऱ्याला नाद लावला. आता त्या नवरा म्हणला की माझ्या घरचे परवानगी देणार नाहीत, घडी घडी एकाच ठिकाणी काय जात आहे असं म्हणतील. मग त्या होणाऱ्या नवरीनं त्या 20 वर्षीय तरुणीनं त्या पोराच्या आईला फोन केला, तिच्यासोबत गोड गोड बोलली आणि आम्हाला फिरायला जाऊ द्या अशी परवानगी घेतली आणि ती होणाऱ्या नवऱ्याला घेऊन लोहगडावर फिरायला गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जो 25-26 वर्षाचा पोरगा आहे केतन अग्रवाल असं त्याचं नाव आहे, त्याला फोटो काढण्यासाठी त्या डोंगराच्या दरीजवळ नेलं आणि अचानक त्याचा पाय घसरून तो दरीमध्ये कोसळला. आता तो दरीमध्ये कोसळल्यानंतर त्याची जी होणारी बायको होती 20 वर्षाची, तिचं नाव होतं सिया गोयल. ही जोरजोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती, आजूबाजूच्या लोकांना मदत सुद्धा मागत होती. पण मात्र त्या ठिकाणी तात्काळ लोक धावून आले, मदत करण्याचा प्रयत्न केला, रेस्क्यू ऑपरेशन केलं. पण मात्र ते मृतदेह, ते व्यक्ती 400 ते 500 खोल दरीमध्ये कोसळल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. कस तरी त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करून त्या मृतदेहाला बाहेर काढण्यात आलं, कारण की इतक्या उंचावरून पडल्यानंतर जीव वाचणं शक्यच नव्हतं. आता एका मोठ्या व्यावसायिकाला मोठा धक्का बसला होता, दुःखाचा डोंगर कोसळला होता. नेमकंच पोराचं लग्न होणार होतं आणि त्याचं अशा पद्धतीनं निधन झाल्यामुळं सगळीकडं शोकाकुल वातावरण होतं. तर ती जी नवरी आहे ती सुद्धा दुःखामध्ये मोठ्या प्रमाणात बुडालेली होती, कारण की तिचा नवरा तिच्या डोळ्यादेखत गेला होता. म्हणून तिनं सोशल मीडियावर मिस यू म्हणून नवऱ्याचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा टाकले होते. म्हणून या संपूर्ण प्रकरणाबद्दल कुठलीही तक्रार दाखल नव्हती, काहीही नव्हतं, फक्त अपघाती निधन झालंय म्हणून अशी नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती. आता सगळेजण शोककुल वातावरणामध्ये बुडालेले होते. पण मात्र तो जो केतन आहे त्याच्या बहिणीला या संपूर्ण प्रकरणावर संशय आल्यामुळं तिनं जो काही खुलासा केला त्याच्यामधून समजलं की हे संपूर्ण प्रकरण दिसतंय तसं नाही, याच्यामध्ये भयंकर घडलेलं आहे आणि भयंकर प्रकरण दडलेलं आहे. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की ती जी सिया गोयल आहे तिनंच तिच्या होणाऱ्या करोडोपती नवऱ्याचा खून केलेला आहे आणि तिनंच त्याला ठार केलेला आहे. नेमकं तिनं त्याला का मारलं, कशामुळं मारलं, तिला नेमकी काय कमी होती, हेच आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्याजवळच्या लोहगड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 18 जून 2026ची. 18 जून 2026ला या ठिकाणी केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे दोघं जण लोहगडावर फिरायला गेले होते आणि केतन अग्रवाल हा 400 फूट खोल दरीमध्ये कोसळलाय अशी बातमी समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रामध्ये छापून सुद्धा आली होती, कारण की तो एक मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा होता आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण पसरलेली होती. आता अग्रवाल कुटुंब मोठ्या दुःखामध्ये बुडालेलं होतं, काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं आणि हे सगळा अपघात आहे, केवळ घडलेली घटना आहे असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. पण मात्र केतनच्या बहिणीनं जेव्हा सियाकडं कसून चौकशी केली होती, तिला विचारपूस केली होती,
तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये तारतम्य आढळलेलं होतं आणि या अगोदरचे जे काही प्रकरणं आहेत ती सुद्धा अशाच पद्धतीचे घडत होते. म्हणून तिला अधिकच संशय सियावर आला. कारण की काही दिवसापूर्वीच नेमकं काय घडलं होतं, केतनला आणि सियाला प्री वेडिंग शूट करण्यासाठी इंडोनेशियामध्ये असणाऱ्या बालीला जायचं होतं आणि त्या ठिकाणी प्री वेडिंग शूट करायचं होतं. मग हे दोघं जण एअरपोर्ट पर्यंत गेले होते, पण मात्र अचानक केतनचा पासपोर्टच गायब झाला होता. मग केतनचा पासपोर्ट अचानक गायब बॅगमधून कसं काय झाला याचा सुद्धा तपास कोणी केला नाही आणि काहीही खुलासा झाला नाही. म्हणून बालीची ट्रिप कॅन्सल झाली. हे दोघं जण एअरपोर्टवरूनच वापस आले. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा 14 जून रोजी हीच सिया केतनला घेऊन लोहगडावर फिरायला गेली होती आणि त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर केतनला थेट लोहगडावरून तिनं ढकलून दिलं होतं. पण मात्र त्यावेळी त्यानं झाडाला पकडून आजूबाजूच्या झुडपाला पकडून स्वतःला सावरलं होतं आणि तेव्हा त्यानं तिला विचारलं की तू मला धक्का का दिला, तू मला का ढकललं. तेव्हा त्या सियानं थेट त्याला मिठी मारली, मिठीत घेतलं आणि कानात सांगितलं की तुझ्या पायाखाली साप आला होता, जर मी तुला धक्का दिला नसता तर तो साप तुला चावला असता. आणि तिनं मारलेली मिठी आणि कानात असणारे गोड शब्द बोलून त्या ठिकाणी केतन भावनिक झाला आणि सगळ्या काही तिनं दिलेला धक्का विसरून गेला. आता हा धक्का विसरून गेल्यानंतर पुन्हा एकदा ती त्याला 18 जून रोजी त्याच ठिकाणी भेटायला घेऊन गेली आणि हा सगळा प्रकार घडला. आणि हा प्रकार केतनच्या बहिणीनं त्याच्या घरच्यांना सांगितला, समजून सांगितला की हे जे सगळं घडतंय हे योगायोग नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी भयंकर घडलेलं आहे. मग केतनच्या घरच्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यामध्ये दिली. पुन्हा एकदा तपास चालू करण्यात आला, तांत्रिक तपास करण्यात आला आणि त्या ठिकाणचे असणारे जे CCTV कॅमेरे आहेत याची सुद्धा तपासणी करण्यात आली. तेव्हा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसलं की जेव्हा केतन आणि सिया हे दोघं जण लोहगड परिसरामध्ये फिरत होते तेव्हा त्यांच्या पाठीमागं 10 ते 20 फूट अंतरावर एक तरुण त्यांचा पाठलाग करत होता. त्यांच्या पाठीमागं इकडे तिकडे फिरताना दिसत होता, पण मात्र त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. त्यानं भर उन्हाळ्यामध्ये डोक्यावर हुडी जॉकेट घातलेलं होतं, कानामध्ये हेडफोन होते आणि त्याचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता आणि ते यांचा पाठलाग करत होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याचा मोबाईल नंबर, त्याचं नाव मिळवलं होतं आणि ही जी सिया आहे जिच्यावर पोलिसांना आणि केतनच्या घरच्यांना संशय होता त्याचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की हे दोघं जण एकमेकांच्या संपर्कात आहेत. आता ज्याच्या संपर्कात ती होती त्याचं नाव चेतन होतं आणि ती चेतनच्या संपर्कात वासून याच्यासोबत लोहगडावर फिरायला गेली होती. जेव्हा पोलिसांनी या पुराव्याच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेतलं, कसून त्यांची चौकशी केली, तेव्हा त्या दोघांनी हत्येची कबुली दिली. आणि कबुलीमध्ये काय सांगितलं की सियाला केतन पसंत नव्हता, त्याला चेतन सोबत लग्न करायचं होतं, तिला चेतन आवडा होता, तिला केतन आवडत नव्हता. म्हणून तरी सुद्धा घरच्यांनी जबरदस्ती केतन अग्रवाल सोबत सियाचं लग्न जमवलेलं होतं. ते लग्न तिला कदापि मान्य नव्हतं, पण मात्र घरच्यांच्या आग्रहाखातीर ती त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली होती. तर केतननं सुद्धा तिला महागड्या वस्तू, वेगवेगळ्या फिरायला नेणं, वेगवेगळ्या पार्ट्या देणं हे सुद्धा त्यानं तिच्यासाठी केलं होतं. पण मात्र या 20 वर्षीय तरुणीच्या डोक्यामध्ये वेगळंच षडयंत्र फिरत होतं. म्हणून तिनं तिचा प्रियकर चेतनसोबत केतनची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं आणि पहिल्यांदा प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्यांदा 18 जून रोजी चेतनला सुद्धा त्या ठिकाणी बोलून केतनला ढकलून देण्याचं प्रकरण यशस्वी केलं आणि जणू काही घडलंच नाही, हा केवळ हा अपघातच आहे असा दाखवण्याचा प्रयत्न दोघांनी सुद्धा केला. पण मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामुळं आणि केतनच्या बहिणीनं उघड केलेल्या या संपूर्ण प्रकरणामुळं या तरुणीला पोलिसांनी अटक केली. तिचा जो प्रियकर आहे चेतन त्याला सुद्धा अटक केली आणि या दोघांवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशीच मागणी केतनच्या घरच्यांनी आणि अनेक लोकांनी केलेली आहे. पण मात्र काही जणांचं म्हणणं आहे की ती जी सिया गोयल आहे तिच्यावर तर कारवाई व्हायलाच पाहिजे, पण मात्र तिच्या घरच्यांवर, तिच्या जवळच्या नातेवाईकांवर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण की तिच्या घरच्यांना माहीत होतं की आपली पोरगी लग्नाला विरोध करते, आपली पोरगी लग्न करायला नाही म्हणते, मग जबरदस्ती दुसऱ्या तरुणासोबत तिचं लग्न लावणं योग्य होतं का?
त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न लावून देण्याचं ठरवल्यामुळं एका निष्पाप व्यक्तीचा खून झालेला आहे, त्याचा जीव गेलेला आहे आणि यांच्यामुळं त्यांच्या घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. म्हणून सह आरोपी यांना सुद्धा केलं पाहिजे आणि यांना सुद्धा कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे, अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. पण त्या पोरीला जर ते पोरगं पसंत नव्हतं, त्याच्यासोबत तिला लग्नच करायचं नव्हतं, तर तिनं सुद्धा थेटपणानं त्याला सांगायला पाहिजे होतं की मला तो पसंत नाही, माझं दुसरं कोणासोबत असं असं चालू आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. पण मात्र तिनं सुद्धा घरच्यांच्या होकारमध्ये होकार मिसळला आणि लग्न करायला तयार झाली, म्हणून निष्पाप पोराचा जीव गेला. त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.